तर रेंटवर राहणं बेकार काम असतं. आई सांगतच होती रूम चेंज करण्याआधी स्वतःच घे म्हणे, तरच रूम चेंज करणे. इकडे आजचा पूर्ण दिवस गेलेला आहे माझा. आपलं एक प्रमोशन होतं एका ब्रँडचं आणि स्क्रिप्ट त्यांना आजच्या आज द्यायची होती. आणि त्यातच एक सर्वात मोठा प्रॉब्लेम समोर आलेला आहे, तो म्हणजे जो ड्रेनेज पाईप असतो आपला टॉयलेटचा, तर तो इथे भरून गेलेला आहे. खूप दिवसपासून सांगायला होतं पण मी रावल म्हणून ते माले नसणार. तर या ठिकाणी पाहू शकता हे पूर्ण भरलेलं होतं, पूर्ण. आपलं खेडेगाव चांगलं, नो टेन्शन नो तास. त्यांना म्हटलं तिकडे लॉजमध्येच तुम्ही टॉयलेट वगैरे करून या, इकडे येऊ नका, कारण इकडे असा प्रॉब्लेम झालेला होता. तर मित्रांनो, तुम्हाला जसं की माहिती आहे आपण नवीन रो हाऊसमध्ये आलेलो आहोत आता, आणि 15 दिवस आज आपल्याला झालेले. आणि त्यातच एक सर्वात मोठा प्रॉब्लेम समोर आलेला आहे, तो म्हणजे जो ड्रेनेज पाईप असतो आपला टॉयलेटचा, तर तो इथे भरून गेलेला आहे. आणि पूर्ण टॉयलेटचा वास वगैरे इकडे येतो आहे. आणि तो ड्रेनेज पाईप क्लीन करण्यासाठी आता हे दादा आलेले आहेत. आणि यांना तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलेच असेल. तर हा माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव ड्रेनेज पाईप. आणि हे सुद्धा आपल्याला माहीत नव्हतं की अशा प्रकारचं असतं. आपल्याकडे कसं असतं माहिती आहे का, जमिनीमध्ये खोल टाकी केलेली असते आणि त्यामध्ये सर्व सक्शन जे असतं ते जात असतं. तर इकडे डायरेक्ट पाईपलाईन असते. पाहू शकता तुम्ही एवढ्या प्रकारचे टूल आहेत या ठिकाणी. हा एक वेगळा टूल जो ड्रेनेज खोलण्यासाठी असतो. इकडे पण एक दुसरा चेंबर आहे, तर हे दादा खोलताय. बाई उलट वेगळं करायला पाहिजे ना कनेक्शन. गटरनं सांडपाणी आलं ते आलं. मग ह्या दादांनी आयडिया दिली, तिकडचं तुंबलेलं आहे पाणी, इकडे पण गटरीचं पाणी तुंबलेलं आहे. तर ते म्हणे तिकडचं आहे तर हे पण ब्लॉक असेल म्हणे. तुम्हाला नंबर दिली जातो. तर मित्रांनो, हे आपलं ड्रेनेज क्लीन करण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यांनी जर का आता आपलं चांगलं काम करून दिलं तर त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे. जर तुमचं हे ड्रेनेज क्लीन करायचं असेल किंवा पाईपलाईन ब्लॉक झाले असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. खरे पाहू शकता पाणी क्लीन होते. एवढी माती कसं काय हो मग इथली? गोणी घ्या म्हणजे आई खूप दिवसपासून सांगायला होतं पण ते मनाच टाइमले मी रावल म्हणून ते माले नसणार. नशीब काढलीच नाही मग. कधी गोळा झाली आहे बरं? भरपूर दिवसाची. तर नशीब कसं असतं, आता त्या दादांच्या माहितीनुसार हे जेव्हा रो हाऊस बांधलं गेलेलं आहे त्यावेळेची ही घाण आहे, घाण नाही म्हणताय ना, त्यावेळेस तर तो माल आहे रेती वाळू वगैरे, आणि ते पाणीमुळे आता ते पूर्ण खराब झालेलं आहे. आणि त्यामुळे तिथून पाणी पास होत नव्हतं आणि ते माझ्या नशिबी आलं. मला 15 दिवस झाले या रो हाऊसमध्ये आणि ते ब्लॉक झालं. तर या ठिकाणी पहिली गोणी भरून गेलेली आणि दुसऱ्या गोणीमध्ये आता सर्व घाण टाकली जात आहे. पूर्ण दगड, फरशीचे तुकडे, स्टाईलचे तुकडे असं निघतंय. तो जो टॉयलेटचा पाईप आहे तिकडे, तर त्याचं जे कनेक्शन आहे तर ते इकडे आहे. आणि हे कनेक्शन इकडे ब्लॉक झाल्यामुळे तिकडचं पाणी इकडे पास होत नाही आहे असं यांचं म्हणणं आहे. आता हे ते क्लीन झाल्यानंतर आपल्याला समजेल की ते कुठून पास होतं. तर या 2-4 महिन्यात समजलं आपलं खेडेगाव चांगलं, नो टेन्शन नो तास. इकडे आजचा पूर्ण दिवस गेलेला आहे माझा. आपलं एक प्रमोशन होतं एका ब्रँडचं आणि स्क्रिप्ट त्यांना आजच्या आज द्यायची होती. म्हणजे ते प्रमोशनसुद्धा या एवढ्या कामामुळे हातून जाणार आहे. आज आपल्या एका मित्राचं लग्न आहे पाथर्डी फाट्याला, तिकडे पण या कारणामुळे मला जाऊ शकलो नाही मी. लग्न लागलेलं असेल. तर या ठिकाणी पाहू शकता हे पूर्ण भरलेलं होतं, पूर्ण. आणि ही एक गोणी माल निघालेला आहे, ही एक गोणी माल निघालेला आहे. तर इकडनं हा जो तार आहे तर तो डायरेक्ट इकडनं असा इकडे निघाला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि पूर्ण घाणवास येतोय तरी ते दादा काम करताय. म्हणजे किती मेहनतीचं आणि किती कष्टाचं काम आहे.
काही जणांना वाटतं की हा रे एक गंध काम आहे, कसं काय करणार, पण असे लोक जर राहिले नाही तर हे काम सुद्धा कोणी करणार नाही आणि आपल्या सारख्यांना अडचण निर्माण होईल. पाणी थोडा आतमधून जरा हं? चालू करा पण. तर इकडनं आता नळ चालू केलेला आहे, त्यात पाणी येतंय. तर तुम्हाला सांगितलं की आपल्या मित्राचं लग्न होतं आणि आपले फोटोग्राफर मंडळी आपल्याकडे रात्री थांबलेली होती आणि हा जो ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे ना, तर फक्त या एका कारणामुळे त्यांना म्हटलं तिकडे लॉजमध्येच तुम्ही टॉयलेट वगैरे करून या, इकडे येऊ नका, कारण इकडे असा प्रॉब्लेम झालेला होता. परंतु या दादांनी तो प्रॉब्लेम आता आपला सॉल्व्ह केलेला आहे. तर रेंटवर राहणं बेकार काम असतं. आई सांगतच होती रूम चेंज करण्याआधी स्वतःचं घे म्हणे, तरच रूम चेंज करणे. पण म्हटलं कसं आहे, आपल्याला नाशिकचा अजून एरिया पूर्ण ओळखून घ्यायचा आहे, स्वतःचा कुठेतरी घेऊ आपण. तर आता म्हणजे 2 दिवसापासून त्रास आहे आणि योगायोग असा झाला, आज शनिवारी सिलेंडर संपलं आणि नवीन कनेक्शनसाठी तुम्हाला माहिती आहे आपण अप्लाय केलं आहे, ते मंगळवारी किंवा बुधवारी भेटणार आहे. 2 दिवसापासून बाहेर जेवण चालू आहे आमचं, म्हणजे सर्व अडथळे या 2 दिवसातच आले. तर मंडळी आपलं परफेक्ट काम करून दिलेलं आहे या दादांनी. त्यांना विचारतो, त्यांचा नंबर जर ते आपल्यासोबत शेअर करत असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊ. आणि तुम्ही जर का नाशिकमधून असाल तर तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुमचा ड्रेनेजचा पाईपलाईन ब्लॉकेज वगैरे असेल, टॉयलेटची पाईपलाईन ब्लॉकेज असेल, सांडपाण्याची पाईपलाईन ब्लॉक असेल तर तुम्ही त्यांच्याकडून क्लीन करून घेऊ शकता. त्यांनी एकदम परफेक्ट असं काम केलेलं आहे. लग्न तर संपलंच असेल, आय थिंक टाळी वगैरे लागली असेल. 2 वाजलेले आहेत, त्यांना कॉल करतो आणि जर का काही बाकी असेल तिथे मग जातो, भेट वगैरे घेऊन घेतो. तर या दादांसोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल, त्यांनी जर नंबर दिला तर कॅप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. बाय.